हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज मी मस्त मसाला मशरूमची भाजी बनवली आहे आणि सगळा स्वयंपाक हा रेस्टॉरंटपेक्षा पण भारी बनवला आहे. तुम्ही नक्कीच माझा फुल डिटेल व्हिडिओ बघू शकता सगळ्या रेसिपी डिटेल बघण्यासाठी. तर मसाला मशरूमची क्विक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत या शॉर्टमध्ये शेअर करते. तर मसाला मशरूम बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, छान फ्राय करून घेतले. बाजूलाच मी मशरूमही छान वॉश करून कट करून घेतले. कांदे थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये मी 3-4 काजू, त्याच्यानंतर 2 मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि कोथिंबीरच्या काड्या असं ग्राइंड करून घेतलं. हे मिक्सचर मी मशरूममध्ये टाकलं. 3-4 चमचे दही घातलं आणि सगळे बेसिक जे मसाले असतात ते घातले. तिखट, गोडा मसाला, काळा मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला अजून कोणता मसाला थोडासा घालायचा असेल तर तो तुम्ही घालू शकता. त्यानंतर याच्यात घातलं मी मीठ, सगळं मिक्स करून घेतलं आणि 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यानंतर मी पॅनमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घेतलं. त्याच्यात जिरं, मोहरी, हिंग टाकलं. त्यानंतर हे मिक्सचर टाकलं. मिक्सचर टाकल्यानंतर आपल्याला काहीच घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण मीठ आणि सगळे मसाले ऑलरेडी या मिश्रणात घातलेले असतात आणि मॅरिनेट झाल्यामुळे ते छान त्या मशरूममध्ये उतरतात. त्याच्यानंतर परतवून घेतलं आणि झाकण लावून 10 मिनिटं छान शिजू दिलं. त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही, कारण मशरूमला ऑलरेडी पाणी सुटतं. भाजी शिजल्यानंतर त्याच्यात मी कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तो आपण कांदा केलेला होता तो घातला.